असं वाटतं की नाही नाही हा माणूस असं वागणारच नाही. आणि ती पात्री इतकी आपल्या घरातली झालेली असतात की मग राग येतो की नाही हा असं चुकीचं का वागतोय, हा असं चुकीचं का बोलतोय. 900 भाग झालेत मालिकेचे, तरीही गेली 2-2.5 वर्ष नंबर 1 वर मालिका आहे. ते तुमच्यासारखी लोक खूप अमाप प्रेम करतात म्हणूनच आहे. त्यामुळे तिथे सगळी पात्र स्वच्छ सुंदर प्रमाण मराठी आपण ज्याला म्हणतो त्या मराठीतच बोलतील असं नाही होऊ शकत. असं होऊ नये. व्हिडिओ कॉल होतो आणि अमित तुझं एक सिक्रेट मी नक्की सांगणार आहे, श्रद्धाशी कसं डील करायचं तू बघ. तिच्यात इतकी पॉझिटिव्हिटी आहे की कधीच मी जुईला तिच्या तब्येतीबद्दलच्या तक्रारी करताना ऐकलं नाहीये. ती बघून खूप जणींना असं वाटलं की हो माझं असं होतं की मी पैसे कमवत नाही ना म्हणून मला माझ्या घरातच रिस्पेक्ट नाहीये. आता खरं सांगायचं तर माझ्यामध्ये गृहिणी सगळ्यात जास्त काम करते. आणि कुठल्या तरी एका पॉइंटला 1.5-2 महिन्यानंतर प्रियांका मेकअप रूम मध्ये म्हणाली की एक सुट्टी पाहिजे ग शिल्पाताई, एक सुट्टी मिळायला पाहिजे. मला असं झालं जर प्रियांका हे म्हणतेय की सुट्टी पाहिजे तर ह्याचा अर्थ खरंच अख्खं युनिट दमलंय आता. तेव्हा आम्ही सगळ्या शाळेतल्या मुली होतो, तेव्हा त्या मुलींमध्ये प्राजक्ता सुद्धा होती, प्राजक्ता कुलकर्णी तेव्हाची. आणि तेव्हाचीच आमची सो ते लिहित असताना मला असं जाणवतं की आत्ता जर स्क्रीनवर समीर चौगुले नसता किंवा नम्रता संभेराव नसती तर मला हे खूप जड गेलं असतं. ही माणसं सतत माझ्या बरोबर असतात आणि माझं मनोरंजन खूप मनापासून मनोरंजन करत राहतात. कारण मी ते ऍक्टिव्हली ऐकते ते काय बोलतायत ते, मी हसते. खूप स्किट्स मी 15-15 वेळा बघितले तरी मी पहिल्यांदा बघितल्यासारखी हसते. ह्यांनी जी एनर्जी मिळते त्यांनी माझं काम चालू राहतं. मंडळी, संपूर्ण मुलाखत पहा ऐका फिल्मी मराठी KMW वर.